वर्ध्यात भाजपाकडून विजय संकल्प सभेचं आयोजन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोईर यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा। साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणमध्ये भव्य ध्वज 5 दिवसात उभारला। 104 फूट उंच भगवा ध्वज कार्यक्रम मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजाचं लोकार्पण। वर्धा शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बालपांडे प्रचाराच्या रणांगणात। मार्केट लाईन परिसरातून प्रचाराची दमदार सुरुवात। प्रत्येक दुकानात जाऊन मतदारांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या आज 4 सभा होणार। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघरमध्ये आज शिंदेंचा दौरा। उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी। अनगर नगरपंचायतीच्या अर्ज बाद झाल्यासंदर्भात याचिका। सोलापूर जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी। पुसदमध्ये युती नसताना भाजप नेत्याचे राष्ट्रवादी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ व्हायरल। चिखलदऱ्यात मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध विजय, तर मंत्री महाजनांच्या पत्नीचाही बिनविरोध विजय। यामध्ये कुछ तो गडबड है, विरोधकांकडून शंका व्यक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर। जालन्यातील परतूरमध्ये अजित पवारांची प्रचार सभा। अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात। कारची अनेक दुचाकींना धडक, 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। उमेदवार महिला किरण चौबे जखमी। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना सद्बुद्धी द्या। अमित साठम शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी करणार प्रार्थना। चंद्रपूरच्या 8 नगर परिषदेत दुहेरी तिहेरी लढत। नेत्यांच्या मनधरणीने अध्यक्षपदासाठी 13 जण रिंगणात, तर नगरसेवक पदासाठी 71 उमेदवारांनी घेतली माघार। गड चांदुरात भाजपमध्ये, बल्लारपुरात काँग्रेसमध्ये बंडखोरी। नागपुरात निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत फूट। शिवसेनेकडून भाजपाला 13 ठिकाणी आव्हान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेस विरोधात 7 उमेदवार। धाराशिवमध्ये 285 उमेदवारांनी घेतली माघार। नगराध्यक्षपदाचे 33 तर नगरसेवक पदाचे 252 अर्ज मागे। जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 38 तर नगरसेवक पदासाठी 643 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सिंधुदुर्गात नगराध्यक्ष पदासाठी 18 तर नगरसेवक पदासाठी 267 उमेदवार रिंगणात। सिंधुदुर्गात 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक। हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार। रात्री उशिरापर्यंत कॉर्नर सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हिंगणघाटमध्ये जोरदार प्रचार। हिंगोलीत 82 उमेदवारांचे अर्ज मागे। 8 नगराध्यक्ष पदाच्या तर नगरसेवक पदाच्या 74 जणांची निवडणुकीतून माघार। वर्ध्यात अध्यक्षपदाच्या 8 आणि सदस्यपदाच्या 43 उमेदवारांनी घेतली माघार। जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान। हिंगोली नगर परिषदेसाठी उमेदवारी संदर्भात 4 आक्षेप दाखल। आक्षेपावर 25 नोव्हेंबर रोजी निर्णय होणार। जळगावातील 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 77 नगराध्यक्ष आणि 1555 नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात। भुसावळ नगर परिषदेत सर्वाधिक 247 नगरसेवक पदाचे उमेदवार। अमरावतीत नगराध्यक्ष पदासाठी 78 आणि नगरसेवकासाठी 1336 उमेदवार रिंगणात। 26 तारखेला होणार चिन्ह वाटप। अर्ज बाद झाल्याने 7 उमेदवारांची न्यायालयात धाव। पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची सेंचुरी। निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या 100 नगरसेवकांची तर 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। मुंबईत 12 लाख नव्या मतदारांची नोंद। 5 डिसेंबरला होणार अंतिम यादी जाहीर। 9 वर्षात 12 लाख मतदार वाढल्याचं समोर। जामनेर नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 3 उमेदवार बिनविरोध। निवडणुकीत 15 जागांवर होणार लढत। गडचिरोलीत नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपमधील बंडखोरी टळली। नाराज माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी अपक्ष दाखल केलेला नामांकन शेवटच्या दिवशी घेतला मागे। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू भूमिका केली स्पष्ट। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने वाद। हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी घेतली मागे। 27 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे।
महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळेल. एकनाथ शिंदेंनी केलेलं काम जनता विसरली नाही. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध. बारामती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण. लातूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी 40,399 मतदारांची वाढ. बदलापूरमध्ये शिवसेनेने खातं उघडलं. शिवसेनेच्या शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड. बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसे उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाची अट. तर अंबरनाथमध्ये कोणतीही अट नाही. दोन्ही शहरांमध्ये विरोधी भूमिका का? सवाल उपस्थित. सिल्लोड नगर परिषद उमेदवार. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 आमदाराची प्रतिष्ठा पणाला. महायुतीकडून श्रुती तामणकर तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार हुस्न बानो खलिफे रिंगणात. यवतमाळमध्ये निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. यवतमाळ पुसद आणि उमरखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डांबून ठेवलं. डांबून ठेवलेल्या उमेदवाराची पोलिसांकडून सुटका. नांदेडच्या बिलोली नगर परिषद निवडणुकीतील प्रकार. राज्यातील मुस्लिम समाज भाजपासोबत. सोलापुरातील सर्व ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी होतील. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा. यवतमाळच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नामांकन छाननीचे चित्र स्पष्ट. दोन्ही शिवसेनेतील 3 उमेदवारांचे नामांकन बाद. 3 प्रभागातील लढतीचे चित्र बदलले. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले आरवली येथील वेतोबा जत्रा मोठ्या उत्साहात पार. पारंपरिक देवदर्शन, मानाच्या पालख्या, ढोल ताशांच्या गजरात यात्रा पार. आता 5 वर्ष नाही तर 1 वर्षातही मिळणार ग्रॅच्युटी. 1 वर्ष नोकरी केली तर ग्रॅच्युटी मिळणार. सरकारकडून नियमात बदल. वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. कार्यक्रमात प्रेक्षकांनी तोडल्या खुर्च्या. वर्धा सांस्कृतिक महोत्सवाकडून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात जंगली महाराज रस्ता गोखले रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई. 50 दुकानं, हॉटेलचे शेड, पथारीवर कारवाई. मुंबईत कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची निविदा अखेर जाहीर. निविदासाठी कंत्राटदारांकडून 32 ते 34% अधिक बोली. पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची नागरिकांची मागणी. सिंहगड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल. वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी. सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल. अमित ठाकरे उद्या नवी मुंबईत जाऊन पोलीस नोटीस स्वीकारणार. अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करणार. मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या आणखी एका भूखंडाचा लिलाव. वरळीतील पालिकेच्या क्रीडा भवनाची जागा लिलावाने देण्यात येणार. मुंबई पालिका प्रशासनाचा निर्णय. नागपूरमध्ये आजपासून पुढील 4 दिवस महाल परिसरात पुरवठा खंडित. परिसरात भूमिगत वीज वाहिन्याच्या ऊर्जीकरण आणि देखभालीच्या कामासाठी 4 तास वीज बंद राहणार. महारेरा वसुली आदेशाचं पालन न करणाऱ्या विकासकांविरोधात कारवाई होणार. महारेराकडून परिपत्रक जारी. हा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. साताऱ्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार. गुलाल खोबरा उधळत श्री सिद्धनाथाची आणि जोगेश्वरी देवीची म्हसवडमधून लाकडी रथातून मिरवणूक. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. देवनार वरळी परिसरातील हवा वाईट तर माझगावची हवा अति वाईट. मुंबईतील एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक 163 इतका. पिंपरी चिंचवड शहरातील शरदनगर आणि दुर्गानगर एसआरए बिल्डिंग स्कीम परिसरात मोठ्या प्रमाणात तुंबलं मैला मिश्रित सांडपाणी. साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. लोकशाहीचा इम्पॅक्ट. पुणे मनपाच्या आरोग्य विभागातील घोटाळा प्रकरण. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर 100 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू. पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची माहिती. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीकडून पोलिसांना निवेदन. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर घटस्थापनेने चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना. डोंगराळ येथील अत्याचार आणि हत्या झालेल्या चिमुकलीचे आईवडील जबाब नोंदवण्यासाठी चांदवडच्या कोर्टात दाखल. पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा जबाब आता नोंदवण्यात आला. बंद पाकिटात मालेगावच्या अप्पर सत्र न्यायालयात पाठवण्यात येणार.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी आवश्यक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3,659 कोटी रुपयांची मान्यता. 2018 साली भारतीय जवानाला मारहाण करणाऱ्या मीरा रोड येथील हॉटेलवर अखेर हातोडा. मराठी एकीकरण समिती आंदोलनाच्या धास्तीने मीरा भाईंदर महानगरपालिकेची तत्पर कारवाई. मालेगाव वकील संघटनेकडून शांततेचं आवाहन. न्यायालयीन प्रक्रियेतून नक्कीच न्याय मिळेल. आक्रोश सगळ्यांचा अधिकार, मात्र तो शांततेत करावा, वकिलांचं वक्तव्य. मुंबईत आयडीबीआय बँकेच्या बाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या आणि वेतन वाढवण्यासंदर्भात मागण्या. महाराष्ट्रात मुख्य न्यायाधीशांना अमर्याद इंधन वापरण्याची मुभा. न्यायाधीशांच्या वापरासाठी असणाऱ्या 4ही वाहनांना आता अमर्याद इंधन वापरता येणार. विधी आणि न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय. आपल्याकडे जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र आहेत. आपण सगळे कागदपत्र देण्यासाठी तयार. पोलीस जबाबात. शीतल तेजवानीची माहिती. कुंभमेळ्यासाठी आवश्यक नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.